यानंतर कोकणात जाऊयात. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रिसॉर्ट, हॉटेल्स, लॉज हे फुल झालेले आहेत. अनेक पर्यटकांनी तर समुद्र किनारच्या हॉटेल्सना पसंती देत 2-2 महिने आधीच बुकिंग केलंय. नवीन वर्षाच्या स्वागताचे बेत आखण्यात आलेले आहेत. विविध हॉटेल, रिसॉर्टवर पार्ट्यांचं नियोजन सुद्धा करण्यात आलंय. यावेळी विशेष म्हणजे अनेक पर्यटकांनी गोव्याऐवजी रत्नागिरीला पसंती दिली आहे. हे पर्यटक राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. या सगळ्या संदर्भात आढावा घेत पर्यटकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी. पाहुयात. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत आणि विशेषतः पर्यटकांनी सर्वच समुद्र किनारे आहेत ते गजबजून गेलेले आहेत. त्याचप्रमाणे कोकणात दाखल झालेल्या या पर्यटकांनी समुद्र किनाऱ्याजवळचे जे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत त्यांना अधिक पसंती दिलेली पाहायला मिळते. आणि या ठिकाणी या हॉटेल्स असतील, रिसॉर्ट्स असतील त्या ठिकाणी सेलिब्रेशनची देखील जय्यत तयारी सुरू असलेली पाहायला मिळते. ओपन या ठिकाणी स्टेज देखील बांधण्यात आलेले आहेत सेलिब्रेशनसाठी. वेगवेगळी लाइटिंग असेल, त्याचप्रमाणे डीजेची व्यवस्था देखील ठिकठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत असेच काही पर्यटक आहेत. काय सांगाल, आपलं नाव काय आणि आपण कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीने आनंद लुटण्यासाठी इथे सज्ज आहात तुम्ही? मेरा नाम सीमा श्रीवास्तव है और हम लोग लखनऊ यूपी से आए हैं और यहाँ पे हम लोग 2-3 दिन से हैं और फिर न्यू ईयर सेलिब्रेशन तक रुकेंगे. और यहाँ का बहुत अच्छा व्यू है. मेन हम लोगों का था कि सी साइड चाहिए था, तो हम लोग इसलिए यहाँ पे आए हैं. और यहाँ पे बच्चों का थोड़ा सा स्विमिंग पूल का भी था, तो उन लोगों को काफ़ी एंजॉयमेंट के लिए करा है. और न्यू ईयर की पार्टी के लिए बहुत अच्छा डेकोरेशन है यहाँ पे एंड एवरीथिंग इज वेरी गुड एंड वी आर एंजॉइंग हियर. कशा पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही सेलिब्रेशनचं? हमारा प्लानिंग तो काफ़ी है. अब यहाँ पे होटल की तरफ से भी काफ़ी इवेंट्स होने वाले हैं न्यू ईयर के में. और इसके अलावा हमारा थोड़ा सा बीच साइड में भी थोड़ा सेलिब्रेशन है, बॉन फायर करने का हमारे प्लान्स हैं. तो इसी वजह से हम लोग गोवा की जगह हम लोगों ने रत्नागिरी चूज़ किया था, क्योंकि यहाँ के बारे में हमने काफ़ी सुना था, काफ़ी तारीफें थी. बहुत क्लीन बीचेज़ है, वाइट सैंड बीचेज़ है. आपका आरे वारे बीचेज़ हो गए, भाटे बीच हो गया. ऊपर गुवागर तक हमारा प्लान है कि न्यू ईयर के बाद 1 तारीख के बाद हम ऊपर गुवागर तक कोस्टल रोड से पूरा कवर करेंगे. निश्चितच आपण जर पाहायला गेलं तर पर्यटकांनी गोव्याऐवजी, अनेक पर्यटकांनी गोव्याऐवजी इथले जे कोकणातले समुद्रकिनारे आहेत, कोकणातले जे पर्यटन स्थळं आहेत त्यांना पसंती दिलेली पाहायला मिळते. आणि वेगवेगळे प्लान्स जे आहेत ते आता सेलिब्रेशनसाठी आखले गेलेले पाहायला मिळत आहेत. राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.